विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, कारण व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी फेलोशिपसाठी अर्ज करत आहे PhDच्या. ओके, आता 1 ऑगस्ट 2026 रोजी बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI तसेच RT या सर्वच संस्थांनी PhD फेलोशिपचे फॉर्म जे आहेत ते सुरू केलेले आहेत. आणि फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना काय काय अडचणी येत आहेत, काय प्रॉब्लेम येत आहेत, त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय आहे, तर या संदर्भातला हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. सगळ्यात आधी विद्यार्थ्यांना काय शंका आहेत मनामध्ये, काय प्रॉब्लेम आहेत, काय प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण थोडक्यात बघूयात आणि मग त्याच्यावरचं सोल्युशन मी तुम्हाला सांगतो. ओके, सगळ्यात आधी प्रश्न आहे की आधार सीडिंग कसं करायचं. आधार सीडिंग हे स्वतःच करायचं आहे का बँकेमध्ये जाऊन बँकेकडून करून घ्यायचं. त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला जो आपल्याला अपलोड करायचा आहे, तर ह्या उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये तो दाखला ज्या अकॅडमिक इयरचा आपण फॉर्म भरतोय त्या अकॅडमिक इयरचा पाहिजे का आत्ताचा काढावा लागणार आहे, हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचे कन्फर्मेशन लेटर आलेले नाहीये. मग अशा विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की प्रोव्हिजनल लेटरवर आमचं ॲडमिशन होईल का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचं 2024ची प्रोसेसच अजून पेंडिंग आहे. ती केस हायकोर्टामध्ये गेलेली आहे. मग अशा विद्यार्थ्यांचे अजून कन्फर्मेशन लेटरच आलेले नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरायचा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची 2024ची प्रोसेस चालू आहे. विद्यापीठाने PhD सिलेक्शनसाठी 3 राऊंड घेतले. अजूनही काही विद्यार्थ्यांचे लेटर येणं बाकी आहे. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, त्यानंतर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, तर ह्या विद्यापीठांमध्ये PhDचं ॲडमिशन झाल्यानंतर म्हणजे प्रोव्हिजनल ॲडमिशन झाल्यानंतर बराच दिवस कोर्सवर्क चालतो, कोर्सवर्कची प्रोसेस होते, मग RRC होते, मग ह्या प्रोसेसला बराच वेळ लागतो. मग ह्या विद्यापीठामध्ये PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे अजून कन्फर्मेशन लेटर नाही आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी प्रोव्हिजनल लेटरच्या बेसवर ॲडमिशन करायचं आहे का. त्याच्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन संदर्भातला एक प्रश्न आहे की सेल्फ डिक्लेरेशन करत असताना 500 रुपयाच्या बॉन्डवर तो करायचा आहे का, हा एक प्रश्न आहे. आणि तो आत्ताच करायचा आहे का डॉक्युमेंट सबमिट करताना तो तुम्हाला जमा करायचा आहे, तर असा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थी फक्त नेट पास झालेले आहेत, नेट कुठले तर ओनली फॉर PhD, म्हणजे 2024 पासून हे ऑप्शन यायला लागलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं ओनली फॉर PhD असं रिझल्ट आलेला आहे, तर त्यांना PhD साठी ॲडमिशन घेता येणार आहे, तर असं ऑप्शन दिलेलं आहे. तर मग ह्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना त्या प्रोसेसमध्ये ओनली फॉर PhD हे ऑप्शन दिसत नाही. फॉर्म भरत असताना म्हणजे तुम्ही कुठली परीक्षा पास आहात तर ओनली फॉर PhD हे ऑप्शन त्या ठिकाणी बघायला मिळत नाही आहे. त्याच्यानंतर MPhil जे विद्यार्थी पास आउट झालेले आहेत आणि MPhilच्या बेसवर ज्या विद्यार्थ्यांचं PhD सुरू आहे, PhDला त्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे, तर फॉर्म भरताना MPhil हे ऑप्शन त्या ठिकाणी दिसत नाही. ओके, त्याच पद्धतीने बऱ्याच विद्यापीठामध्ये रिझल्ट जो आहे पेड रिझल्ट, PhD एंट्रान्स टेस्ट म्हणजे PhD प्रवेश परीक्षेचा रिझल्ट जो आहे तो फक्त क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय असा आलेला असतो. मग अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना मार्क्समध्ये काय लिहायचं आहे, हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरचे जे विद्यार्थी आहे, ॲग्रिकल्चरलच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की जे अकॅडमिक इयर बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आणि RT यांनी लावलेलं आहे तसं आमचं अकॅडमिक इयर नसतं ॲग्रिकल्चरलवाल्यांचं, तर हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर 2026 मध्ये ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे का त्यांना फॉर्म भरता येईल का. तर मित्रांनो, असे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा
काही प्रश्न असू शकतात. आता ह्या सगळ्या प्रश्नांसाठी या सगळ्या प्रश्नांचे एकत्रित करून विद्यार्थ्यांकडून हे प्रश्न गोळा केले आणि ह्या प्रश्नांचा एकत्रित ईमेल बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आणि RT या सगळ्यांना मी केला आणि त्यांचा काही रिप्लाय येतो का याची वाट मी बघितली. मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा रिप्लाय आलेला नाही. शेवटी आज दिवसभर वेगवेगळ्या संस्थांना मी फोन करून हे प्रश्न विचारले. त्यांना मी जाणीव करून दिली की मी एक रिसर्चर आहे, ऑलरेडी माझी PhD पूर्ण आहे. मात्र विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येत आहे त्या अडचणीवर सोल्युशन काय आहे ते जर तुम्ही मला सांगितलं तर त्याचा एकत्रित मी व्हिडिओ बनवेल आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक शंकांचं विद्यार्थ्यांचं निरसन जो आहे ते होईल आणि ते फॉर्म व्यवस्थितपणे भरू शकणार आहे. तर मित्रांनो, काही प्रश्नांची त्यांनी मला उत्तरं दिलेली आहेत. बार्टीने खूप वेळा कॉन्टॅक्ट केला, फोन उचललेला नाही. सिमिलर RT, सिमिलर महाज्योती, त्याच्यानंतर TRTI सिमिलर. ओके, सारथी या संस्थेच्या एका प्रतिनिधीने फोन उचलला आणि जवळपास 10 मिनटं माझं त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्या 10 मिनटाच्या फोनमध्ये जे काही प्रश्न मला विचारता आले त्या प्रश्नांचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. आता एक एक प्रश्न आपण घेऊया आणि त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी मला काय दिलं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ओके, आता सगळ्यात आधी प्रश्न होता की आधार सीडिंग ऑनलाईन स्वतःच करायचं आहे का बँकेत जाऊन करायचं आहे. मित्रांनो, आधार सीडिंग हे कशासाठी सांगितलं आहे तर बऱ्याच वेळा असं होतं की पेमेंट जो आहे, फेलोशिपची अमाऊंट जी आहे ती एका अकाउंटमध्ये येते, परंतु हे जे काही विद्यार्थी असू शकतात की ते वेगवेगळे त्यांचे अकाउंट असतात आणि ते जिथं आधार सीडिंग नाही आहे असा कुठला तरी बँकेचा अकाउंट नंबर ते देतात. तर असं होऊ नये म्हणून या सगळ्याच संस्थांनी काय केलेलं आहे की आधार तुम्हाला आधी लिंक करायचा आहे. ऑब्वियसली आता जवळपास सगळ्यांचेच आधार लिंक असतील, कारण KYC वगैरे त्याच्याशिवाय बरीच प्रोसेस करता येत नाही. तर आपले ऑलरेडी आधार लिंक असणार आहे. ओके, तुम्हाला सिम्पली माय आधार या लिंकवर जायचं आहे. तिथे आधार कार्डचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि तुम्हाला आधार सीडिंग स्टेटस असं चेक करायचं आहे. त्याची जी काही प्रिंट मिळेल त्या प्रिंटचा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. वाटलंच तर तुम्ही सेल्फ अटेस्टेड केलं तरीही चालणार आहे. त्यांना फक्त बघायचं आहे की तुमचा अकाउंट नंबर जो आहे तो लिंक आहे की नाही, एवढंच त्यांचं कन्फर्मेशन आहे असं त्यांनी सांगितलंय. ओके, काही गरज नाही बँकेमध्ये जाण्याची. तुम्ही ऑनलाईनचं स्टेटस काढा, ते स्टेटस त्याचा प्रिंट जी आहे, त्याची प्रिंट जी आहे ती अपलोड केली तरीही चालणार आहे. ओके, दुसरी गोष्ट अशी की उत्पन्नाचा दाखला जो आहे तो कोणत्या वर्षीचा लागणार आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं बघा की आता तुमची 2023ची प्रोसेस आहे, 2023मध्ये तुमचं ॲडमिशन झालेलं आहे आणि असू शकतं की त्यावेळेस तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढलेलाच नव्हता. तर मात्र तुम्ही आत्ता तो उत्पन्नाचा दाखला काढा, म्हणजे मागचं जो एक हे आहे फायनान्शियल इयर आहे 25-26, तर ते तुम्हाला उत्पन्नाचा दाखला चालणार आहे. मात्र हा तुमचा कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला आहे, हे लक्षात घ्या, तुमचा इंडिव्हिज्युअल नाही. ओके, त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्वांचं मिळून एकत्रित जे उत्पन्न आहे ते तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे आणि ते एकत्रित असणारं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त नसावं असं त्या प्रतिनिधींनी मला सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे त्याचा दाखला मागितलेला आहे. ओके, तर ते तुम्ही या ठिकाणी हे करा. थर्ड प्रश्न असा होता की अनेकांचे कन्फर्मेशन लेटर आलेले नाही तर प्रोव्हिजनल लेटरवर अर्ज करता येईल का. ओके, हा खूप मोठा प्रश्न आणि इम्पॉर्टंट आहे, फार महत्त्वाचा आहे. कारण याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, ज्यांच्याशी माझं बोलणं झालं तर ते काय बोलले की जनरली विद्यार्थी काय करतात, प्रोव्हिजनल ॲडमिशनच्या बेसवर फॉर्म भरतात. याच्या आधी व्हायचं म्हणजे 4-5 वर्षापूर्वी
की ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे प्रोव्हिजन कव्हरला, प्रोव्हिजनच्या बेसवर ते ॲडमिशन घ्यायचे. मग सब्जेक्टमध्ये काहीतरी त्रुटी यायची, काहीतरी चेंज व्हायचा, काहीतरी बदलायला सांगायचे आणि मग याचा प्रॉब्लेम जो आहे तो फेलोशिपवर पडायचा. आणि कधी कधी असं व्हायचं की विषय अवघड मिळाल्यानंतर विद्यार्थी काही दिवस संशोधनाचं काम करायचा आणि नंतर त्याच्या विषयामध्ये त्याचं काम होत नव्हतं किंवा त्याला काहीतरी लिमिटेशन येत होतं, त्याचं संशोधन बंद पडायचं. मग असं होऊ नये म्हणून या सगळ्याच संस्थांनी एक धोरण राबवलं की ज्यांचं कन्फर्मेशन लेटर आहे अशाच विद्यार्थ्यांना फेलोशिपचा फॉर्म आत्ता भरता येणार आहे. ज्यांचं कन्फर्मेशन लेटर आलेलं नाही म्हणजे सब्जेक्ट अप्रूव्ड, ज्यांचं आत्ता आलेलं नाही आहे त्यांनी पुढच्या फॉर्ममध्ये म्हणजे नेक्स्ट जेव्हा त्याची ॲडव्हर्टाईज येईल तर त्या फॉर्ममध्ये तुमचा अर्ज करायचा आहे. आता हा प्रश्न जो आहे हा फार महत्त्वाचा आहे आणि याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो. परंतु एक विनंती अशी आहे की तुम्हाला या संदर्भात अजूनही काही डाऊट्स असतील, मी तर व्हिडिओ त्यांच्या बेसवर बनवत आहे, परंतु त्या प्रत्येक पॉईंट संदर्भात, त्या प्रत्येक प्रश्नासंदर्भात तुम्ही देखील त्या प्रतिनिधींशी बोला. बार्टी, सारथी, TRTI, RT आणि महाज्योती या सर्व संस्थांशी तुम्ही बोला. तुमच्या मनाची खात्री होईल त्याच वेळेस तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा. ओके, मी जरी सांगतोय तरी तुम्ही प्रत्यक्ष तुमचे प्रश्न जे आहे ते तुम्ही फोनवर बोला आणि त्या पद्धतीने मनाचं जे काही निरसन आहे, शंकांचं निरसन आहे ते करा आणि मग तुम्ही फॉर्म भरा. ओके, आता नेक्स्ट आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे 2023 पासून 2024चे 3 राऊंड झाले. पुन्हा त्याचा आन्सर असा आहे की जोपर्यंत कन्फर्मेशन लेटर नसेल तोपर्यंत अर्ज करता येणार नाही. मग बेटर वे आहे की कन्फर्मेशन लेटर येईपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. ओके, नेक्स्ट आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड विद्यापीठ, त्याच्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. तर ह्या विद्यापीठामध्ये प्रोव्हिजनल ॲडमिशन झाल्यानंतर कोर्सवर्क कंप्लीट करायचं आहे आणि कोर्सवर्क कंप्लीट झाल्यानंतर मग त्यांची RRC होईल आणि मग सब्जेक्ट अप्रूव्ड जो आहे त्याचं लेटर येणार आहे. तर मित्रांनो, सिमिलर वरती सांगितल्याप्रमाणे की कन्फर्मेशन लेटर जे आहे ते लागणार आहे सब्जेक्ट अप्रूव्ड झाल्याचं, त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे असं या सारथीच्या प्रतिनिधींनी सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर जे विद्यार्थी नेट क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे नेट ओनली फॉर PhD. ओके, आता तसं ऑप्शन तर या ठिकाणी नाही आहे, तर त्यांचं म्हणणं असं आहे की नेटलाच तुम्ही काय करा, क्लिक करा. ओके, नेट परीक्षेचं तुम्ही त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे सेल्फ डिक्लेरेशन करताना 500 रुपयाचा बॉन्ड तुम्हाला द्यायचा आहे का, तर त्यांचं म्हणणं असं आहे की नाही, आता तुम्हाला कुठलाही बॉन्ड देण्याची गरज नाही किंवा बनवण्याची गरज नाही. आता सध्या प्लेन एक डिक्लेरेशन जे आहे, सेल्फ डिक्लेरेशन एखाद्या साईटला असेल, बार्टी, सारथी, TRTI वगैरे समथिंग, तर त्या वेबसाईटवरचं प्लेन फॉर्मॅट तुम्हाला उचलायचा आहे, तो तुम्हाला व्यवस्थित हाताने भरायचा आहे, त्याच्यावर सही करायची आहे आणि तेच तुम्हाला अपलोड करायचं आहे. 500 रुपयाच्या बॉन्डसाठी आत्ता प्रयत्न करू नका. ओके, ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुम्हाला ते सगळ्या गोष्टी पक्क्या लागणार आहेत. आता हे टेम्पररी आहे, त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे, त्या फॉर्मॅटचा आधार घ्या आणि त्या पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके, जे विद्यार्थी MPhil झालेले आहेत आणि MPhilच्या बेसवर PhDसाठी ॲडमिशन घेत आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की MPhil to PhD असं एक सर्टिफिकेट असतं, ते सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे, तशी माहिती तुम्हाला तिथे सिलेक्ट करायची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, त्याच्यानंतर बऱ्याच विद्यापीठाचे निकाल हे जे आहेत पेट परीक्षेचे हे फक्त क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय एवढेच आलेले असतात. तर अशा ठिकाणी तुम्हाला 0-0 करायचं आहे असं देखील सारथीच्या प्रतिनिधीने सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर एका नियमामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या परीक्षेचा म्हणजे ज्या अकॅडमिक इयरचा तुम्ही फॉर्म भरत आहात त्याच्या आधीच्या
वर्षाची परीक्षा तुम्ही पास झालेले असाल. फॉर एक्झाम्पल 2023मध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन होत आहे, तर ऑब्वियसली याचा अर्थ की 2022मध्ये नेट, सेट किंवा पेट अशी कोणती तरी परीक्षा पास झालेली असेल. परंतु त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते फक्त एक एक्झाम्पल दिलेलं आहे. विद्यार्थी जो आहे ॲडमिशन करणारा, तर हा कदाचित 2021ला सेट पास असेल, कदाचित 2020ला नेट पास असेल, कुठलंही असू शकतं. मात्र त्याचं सिलेक्शन 2023ला झालेलं आहे. ओके, त्याच्यामुळे तो इलिजिबल आहे. फॉर एक्झाम्पल देण्यासाठी त्यांनी ते तसं दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरल झालेल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्यांचं ॲग्रिकल्चरल हे शिक्षण झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी ऑप्शन दिसत नाही फॉर्म भरताना, म्हणजे जसं नेट, सेट, पेट वगैरे आहे तसं तिथे ऑप्शन दिसत नाही आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी ॲग्रिकल्चरल संदर्भात जी संस्था आहे त्या संस्थेशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, कारण त्यांचं ॲकॅडमिक इयर जे आहे ते वेगळं आहे. ओके, आपलं जसं शैक्षणिक वर्ष किंवा त्यांनी आता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं म्हटलेलं आहे ना, तर यांचं ॲकॅडमिक इयर जे आहे ते वेगळं आहे. त्याच्यामुळे ह्या विद्यार्थ्यांनी त्याच संस्थेला, म्हणजे ॲग्रिकल्चरल रेग्युलेशन करणारी जी बॉडी आहे त्या संस्थेला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यांना रिक्वेस्ट करायची आहे की याच्यावर ऑप्शन काय आहे. ओके, त्याच्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे RRC झालेले नाही, मग प्रोव्हिजनल लेटरवर होईल का? तर वरती सांगितल्याप्रमाणे प्रोव्हिजनल लेटरवर ॲडमिशन होणार नाही. त्यांनी थोडंसं थांबायचं आहे. पुढच्या ॲकॅडमिक इयरमध्ये ते कदाचित हे करू शकतात, अर्ज करू शकतात आहेत. त्याच्यानंतर 2026चे विद्यार्थी, म्हणजे आत्ताचे ॲडमिशन घेऊ शकतात का, फॉर्म भरू शकतात का? तर नाही. 2026मध्ये ज्यांचं कन्फर्म ॲडमिशन झालेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी नेक्स्ट इयरला ॲडव्हर्टाईज येईल, त्या नेक्स्ट इयरमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. मी आशा करतो की जेवढे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असेल. याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. माझा मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबरवर फोन करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, किंवा या ज्या सर्व संस्था आहेत या संस्थांना देखील तुम्ही फोन करून तुमच्या प्रश्नांचं निरसन करू शकतात आणि मगच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.